22. किशन, ए किशन. आपल्या गुहेच्या दाराशी हिरमुसलेलं तोंड करून उभ्या असलेल्या मालतीने मनाशीच 2-3दा हाका मारल्या. मालती मनाशीच पुटपुटली, कुठे गेला काय की बोलता बोलता. पहाटेचा गेला तो आता घटकाभर दिवस झाला तरी तिकडेच गुंतलाय कुठे त्या जावऱ्यांच्या नादात. हं? पण हा कोण त्या बांबूच्या बेटातून येतोय? त्या बांबूसारखाच उंच? डोलकाठीच, दुसरा कोण? माझी मनधरणी करण्यासाठी किती झटत असतो बिचारा. इतका प्रेमळ आणि प्रामाणिक माणूस आहे हा, की मला खरोखरच दया येते त्याची. पण काय करावं? त्याचं प्रेम मला स्वीकारताही येत नाही आणि नाकारताही येत नाही. आज महिनोगणती सकाळ झाली, की ह्या रानाची ताजी फुलं आणि ताजा ताजा मध घेऊन ती भेट मला द्यायला हा एकदा देखील चुकला नाही. मी ह्याला पती मानावं असा त्याला जो अनावर मोह झालाय, तो सोडून तो जर मला म्हणेल ना, की तू मला भाऊ मान, तर मी आत्ता त्याला मनापासून माझा भाऊ मानीन. कारण एकंदरीत मला तो आवडू लागलाय खराच. मला ती मनाशी इतकं बोलते आहे, तोच डोलकाठी गुहेपाशी येऊन पोहोचला. त्याच्या एका हातात तिकडची सिंधू पुलीने ज्यासाठी प्रसिद्ध आहेत, त्या जातीचा गुलाबी छटांचा तासून घासून वर वेलबुट्टी काढून शोभिवंत केलेला एक सुरेख शंख होता आणि दुसऱ्या हातात एका हिरव्यागार पानांच्या द्रोणात ताजी फुले होती. तिकडे रानात मधाची मोठमोठी मोहळी विपुल. जावरे लोक त्या मोहळांना पाडून बोलता बोलता वाटेल तितक्या ताज्या मधाला पुरविण्यात पटाईत. तसा ताजा पुष्कळसा मध त्या शंखाच्या कुप्यात भरून डोलकाठीने जो आणला होता, तो त्याने कंटकीला दिला. तिने तो गुहेत ठेविला. मग त्याने ती फुले तिला दिली आणि काही तिच्या स्वतः खोवावी म्हणून हात पुढे केला. हो न करीत तिने त्याला ती खोव दिली. उरलेल्या फुलांचा द्रोण दोन्ही हातांनी वर धरून त्यांना हुंगीत नि त्यांचे रंग पाहात प्रसन्नलेली कंटकी म्हणाली, किती सुरेख फुलं आहेत हो ही. आभार आहेत बरं तुमचे. पण कंटकी, त्या सगळ्या फुलांहून सुरेख असा आणखी एक फूल आहे या रानात. पण ते काही अजून माझ्या हाती आलं नाही. कशाचं होतं इतकं सुरेख फूल? तुझ्या सौंदर्याचं. कंटकी, डोलकाठीने दंडमपणे आपला दणकट हात तिच्या कोवळ्या हनवटीला लावण्यासाठी पुढे केला. इश्श! हनवटी चुकवून मागे सरून पण न रागावता कंटकी प्रत्युरली, अहं. ते फूल असलं जरी समुद्राच्या ह्या अंदमानी तटावरील रानातलं, तरी हाती यायचं तर येऊ शकतं समुद्राच्या त्या पल्याडच्या भारतीय तटावरील रानात. हां, त्याच आशेवर तर मी जगू नये. नि मी बांधलेलं तारूही जर तरणार असेल, तर त्याच आशेवर तरेल. झालं. आता अवघे 3 दिवस उरले. आजच जावऱ्याचं ते 3 महिन्यांचं सूतक संपतं. आपणाला आता तिकडेच जायचंय. ते संपलं, की तेरवा आपण आपल्या साहसाचं तारू समुद्रात ढकललंच म्हणून समज. देशाला नेणारे वारे पण अगदी अनुकूल सुटलेत. मग एवढ्यावर काय देव करील ते खरं. अगदी चांगलं तेच करील हो देव. आज मला असा एक शुभशकून झाला, की मला आता त्यात शंकाच राहिली नाही. मी कंटकदादाला सकाळीच सांगितला तो. काय तो? मला नाही का सांगता येणार? शकून खरे असतात बरं का. सांगते तर. हे पहा काल रात्री माझी लाडकी आई मला स्वप्नात दिसली. ह्या अंदमानी समुद्राच्या ह्या काळ्या पाण्याच्या त्या पल्याडच्या तटावर, आपल्या देशाच्या तटावर जशी ती उभी आहे. आपले दोन्ही हात पुढे पसरून मला म्हणते, "अगं चल, बाळे चल. ह्या माझ्या बाहूत घुसून मला कडकडून भेट ये. टाक उडी, भिवू नकोस. मी झेलते बघ तुला अलगद." आईचे हे शब्द ऐकताच मी जशी एकदम उडी घेतली आणि पाण्याच्या धारेला ओलांडावं, तशी समुद्र पटकन ओलांडून आईच्या बाहूत घुसले. इतक्यात जसं की एकदम दृश्यांतर होऊन आमच्या घरच्या झोपाळ्यावर मी आणि आई झोका घेऊ लागलो. नि मला ज्या फार आवडतात, त्या ओव्या आई मला गाऊ लागली. खरंच, डोलकाठी, त्या स्वप्नापासून मी अगदी अधीर होऊन गेले. माझ्या आईच्या त्या ओव्या माझ्या कानात सारख्या गुणगुणत आहेत. माझी आई मला कधी भेटेल असं मला होऊन गेलंय. कंटकी स्फुंदू लागली. उगी उगी. तुला तुझ्या आईची आठवण विव्हळ करते ना, तशीच मला पण माझ्या आईची आठवण आली, की अगदी कासावीस होतं. माझी आई आणि माझी एक लहानशी 10-12 वर्षांची लाडकी बहीण. माझ्या वाचून त्यांना कोणाचाही आधार नव्हता. त्या माझी पण अशीच वाट पाहत असतील. माझी नि त्यांची अशीच ताटातूट झालेली आहे. त्यांना मी कधी भेटेन असं मला पण झालेलं आहे. इतकं बोलता बोलता डोलकाठीचा पण कंठ दाटून आला आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. धिप्पाड, वृक्ष आणि आडदांड दिसणाऱ्या त्या डोलकाठीला असा गहिवरलेला पाहून एखादा उंच आणि राकट खडक पाझरताना दिसतात जसे आपल्याला कौतुक वाटते, तसे कौतुक कंटकीला वाटल्या वाचून राहिले नाही.
त्याच्याकडे क्षणिक तसेच निरखित राहून मग तिने जिज्ञासिले, "तुमची ती लहान बहीण आता मोठी झाली असेल?" "हं, कसली मोठी? असेल 20च्या आत. तिची खोडी काढायची म्हणजे मी तिला अशी 2 हातांवर पाळण्यातल्यासारखी घेऊन ती ओरडू लागे तो गरगर फिरवावं. आता सुद्धा मी जेव्हा तिला भेटेन ना, तेव्हा पहिल्या धडाक्याला तशीच हातांवर घेऊन तिला भोवळ येईतो नि आई रागावून ओरडेतो तशीच गरगर फिरवणार आहे. ती 20ची झाली तरी माझ्या मावणार ओंजळीतच. तुझ्या भावाने तुझे कधीतरी इतके लाड केलेत का उभ्या जन्मात?" खरं सांगू का? मालती भावनेच्या भरात चटकन बोलून गेली. मला पण एकुलता एक असा प्रेमळ भाऊ होता. म्हणजे? डोलकाठीने खाडकन हटकले. होता म्हणजे? मग हा कंटक, हा कोण तुझा? त्या प्रश्नासरशी मालती इतकी गोंधळली की तिची मुद्रा गोरीमोरीत झाली. पण इतक्यात कंटकच तिकडून येताना दिसल्यामुळे तो विषय सहजी बंद पाडता आला तिला. तो बघ कंटक, नाव निघताच आलं ग बाई, 100 वर्षे आयुष्य आहे हो तुला. हसत हसत तिने धावत जाऊन कंटकला मिठी मारली. वा डोलकाठी वा. गृहस्था, तुला कंटकीला लवकरच घेऊन येण्यासाठी मी इकडे धाडला, तो तू आपला इकडेच गप्पा छाटीत रमलास. अरे, सुतक फेडण्याच्या संस्कारांसाठी ते सारे जावरे निघाले की तिकडे. राजा नानकोबी आपली वाट पाहतोय सारखा, चला चला लवकर. छट, कंटक बाबू, मी आणलेला ताजा मध आपण सगळ्यांनी खाल्ल्या वाचून पाऊल पुढे टाकायचं नाही इथून. कंटकी, आण तो मध इकडे. डोलकाठीच्या आग्रहाला मान तुकवून मालतीने मध आणला. हिरव्यागार पानावर त्या सुरेख शंखाच्या झारीने तो वाढला आणि ती गोड वन्य न्याहारी उरकताच ती तिघे जावऱ्यांच्या त्या खबदाडाकडे लगबगीने निघून गेली. जावऱ्यांच्या पद्धतीप्रमाणे 3 महिन्यांचं सूतक आज संपणार होतं. त्यांच्या त्या मृताच्या और्ध्वदैहिकाचा शेवटचा संस्कार करण्यासाठी ते सारे स्त्री-पुरुष अंगाला आणि डोक्याला भुरी माती फासून मोठमोठ्याने एका सुरावर नि तालावर रडत, ज्या झाडाच्या ढोलीत 3 महिन्यांपूर्वी ते प्रेत मोठ बांधून बसविले होते, त्या झाडाकडे जमावाने चालले. ते अवाढव्य झाड येताच ते थांबले. मग डोलकाठीने त्या उंच ढोलीतून ती मोठ खाली आणली. पाऊस, वारा, ऊन आणि गिधाडे यांच्या एकत्रित कामगिरीने त्या मोठ बांधलेल्या प्रेतावरील मांस तेवढे गेल्या 3 महिन्यात नाहीसेच झालेले होते. हाडांचा सापळा काय तो उरलेला होता. त्याला मध्ये ठेवून जावऱ्यांच्या एका पुढाऱ्याने त्याची मान कडकड मोडून काढली. मग कवटीसह तो शिराचा सापळा त्याने हातात उचलून वर धरिला. त्या मृताची विधवा पुढे आली. तिने पसरलेल्या हातात ते तिच्या नवऱ्याचे मुंडके टाकीत पुढारी म्हणाला, "हा वाटा तुझा." त्या विधवेने ते मुंडके धुवून पुसून घासून त्याला भोके पाडली. त्यात दोरी ओविली आणि तो शिराचा हाडकी सापळा तिने सर्वासमक्ष गळ्यात बांधून आपल्या पाठीशी टाकला. आपल्याकडे काही जातीत विधवेचे चिन्ह म्हणजे जसे केशवपन नि काषाय वस्त्र किंवा इंग्रजात वैधव्याचे चिन्ह म्हणजे विधवा जसे एक काळे प्रावरण पदरासारखे डोक्यावरून पाठीवर सोडते, तसेच ह्या जावऱ्यातील विधवा त्या जोवर विधवा राहतात तोवर आपल्या मृतपतीचे मुंडके तिच्या गळ्यात बांधून पाठीवर वागवितात. त्यांनी जर पुनर्विवाह केला तर तो दुसरा नवरा काय तो ते मुंडके तिच्या गळ्यातून सोडून काढू शकतो. त्या विधवेला तो शिराचा सापळा दिल्यानंतर मृताच्या धडाचे सांधेन सांधे ठेचून ठोकून कडाकड मोडण्यात आले. हाडूकन हाडूक वेगळे वेगळे केले गेले. त्यातून काही हाडके मृताच्या मुलांना हा मुलांचा वाटा म्हणून दिली गेली. काही विशिष्ट आप्तांना हा आप्ताचा वाटा म्हणून मिळाली. उरली ती सारी त्या जावऱ्यातील चेटकीने आपल्यापुढे रचून निवडीत चिवडीत शेवटी त्याचे 3 भाग केले. एक अरण्याचा भूतावरचा उतारा, एक आगीच्या, एक समुद्राच्या. ज्याला ज्या भूतावरचा तोडगा हवा त्याने तो हाडकाचा तुकडा घेतला. मृताच्या ह्या हाडांच्या तुकड्यांचे निरनिराळे दागिने, माळा, ताईत करून जावरे स्त्री-पुरुष गळ्यात वा अंगावर घालतात आणि त्यायोगे रोगापासून आणि त्या भूतापासूनच रक्षण होते, अशी यांची श्रद्धा असते. त्यातही तो मृत जर जावऱ्यातील कोणी प्रतिष्ठित आणि थोर गृहस्थ असला, तर त्याचे एखादे हाड वापरण्याचा अधिकार असणे हे मोठे भूषण समजले जाते. अशा मृतांची हाडे स्नेह्यांना आणि पाहुण्यांना मानाची भेट म्हणूनही दिली जातात. डोलकाठी हा राजा नानकोबीचा आवडता स्नेही सहाय्यक. त्याला सन्मानासाठी त्या मृताच्या हाडातील जी हाडे समुद्राच्या भूतावरील तोडगा म्हणून त्या चेटकीने निवडली होती, त्यातील एक चांगलेसे नि चिमुकलेसे हाड उचलून राजा नानकोबीने डोलकाठीला मानाची भेट म्हणून दिले आणि हातवारेनी शब्द मिळून आश्वासिले की आता तुम्हाला समुद्राची भीती नाही. तुमच्या देशी तो तुम्हाला सुरक्षितपणे तारून नेईल. डोलकाठीच्या मनावर पण त्या भयाण प्रेताचे मस्तक, धड, हाडे, सांधे कडाकड मोडण्याचा नि फोडण्याचा
त्या एकंदर संस्कारांचा कोणता तरी एक गंभीर परिणाम होत आला होताच. त्यातही ती चेटकीण त्याला जावरा भाषेच्या तुटक शब्दांनी खुणविती झाली. "इकडे, जरुविन, हडकू, मंत्र." म्हणजे "इकडे ये, जरुविन ह्या समुद्राच्या भुतावरील हा मंत्र सांगते, तो म्हणून मग ते हडकू गळ्यात बांधले पाहिजे." डोलकाठीच्या कमरेपर्यंत त्या बहुतेक जावरा स्त्रिया त्यांच्या बुटकेपणामुळे पोहोचू शकत. अर्थातच त्या चेटकीच्या तोंडाशी तो गुप्त मंत्र ऐकण्यासाठी कान न्यायला डोलकाठीला खालीच बसावे लागले. मग तिने एक विचित्र मुद्रा आणि अंगात यावे तसे हातवारे करून त्याच्या कानात फुंकर घातली आणि आपल्याकडे मांत्रिक जसे रोम रोम ठोम असे अर्थशून्य एकाक्षर उच्चारतात, अगदी तसेच एक निरर्थक अक्षरमंत्र म्हणून त्याच्या कानात एकवार उच्चारले. जावऱ्यांच्या वातावरणात वावरता वावरता जावराच होत आलेल्या डोलकाठीच्या भाबड्या मनाचा त्या मंत्रावर नि हाडकांच्या तोडग्यावर अढळ विश्वास असे. सुतक फिटताच जावऱ्यांनी आपापले हौशीचे मंगल शृंगार करण्यास आरंभिले. त्यांनी अंगाला फासलेली भुरी माती धुवून पुरुषांनी लाल, पिवळ्या, भगव्या, पांढऱ्या मातीचे शोभिवंत पट्टे नागव्या अंगावर आडवे तिडवे ओढले. सुवासिनी स्त्रियांनी आपल्या डोक्यावर वाढलेले केसांचे खुंट काढून टाकून मस्तके छान गुळगुळीत दिसावी ह्यासाठी आपापल्या प्रियकरांकडून किंवा सखीकडून काचेच्या धारदार तुकड्यांनी आपली डोई करून घेतली. परस्परांची वेणीफणी करीत आपल्या सुवासिनी जशा सणाच्या दिवशी गुंग झालेल्या दिसतात, तशा त्या जावऱ्यांच्या अगदी विवस्त्र सुवासिनी आणि कुमारिका मोठ्या प्रेमाने एकमेकांच्या डोक्यांची गुळगुळीत श्मश्रू करून आपला शृंगार साजरा करताना टोळक्या टोळक्यांनी हसत खिदळत बसल्या. मग पोवळ्यांच्या व रंगीत शिंपल्यांच्या व मृतांच्या हाडकांच्या माळा गळ्यात घातल्या. विधवांनी आपापल्या मृतपतीची मुंडकिनी हाडकी माळा धारण केल्या. असा सगळ्यांचा साज शृंगार झाल्यानंतर सुतकामुळे गेले 3 महिने त्यांची जी नाचाची हौस तुंबली होती, ती फेडून घेण्यासाठी सुतक फिटल्याचा जो मोठा संघीय नाच आज सिंधुतटी व्हावयाचा होता, तिकडे ते सारे नागडे आबाल वृद्ध स्त्रीपुरुष सरमिसळपणे जाऊ लागले. आणि इकडे येतोच आम्ही नाचायला थोड्या वेळाने असे राजा नानकोबीस सांगून कंटक कंटकी आपल्या गुहेकडे डोलकाठीसह जावयास निघाली. गुहेपाशी जाऊन तेथील शिलातलावर ती तिघे बसले. मग कंटकीने कित्येक फळे, शहाळी, मध आणि भाजलेले मांस आणले. भुकेच्या तोंडी ते वन्य भोजन मिटक्या मार मारून सगळ्यांनी सेविले. झालं. ह्या रांची ही मेवा मिठाई आता आणखी 2 दिवस काय ती उरली. परवा वनभोजन संपून समुद्रभोजनाचा आरंभ. डोलकाठी कंटकच्या पाठीवर थाप मारून त्याला आश्वासिता झाला. आणि देवाची कृपा तेवढी असली तर पुढच्या महिन्याच्या या मितीस आपलं आपल्या घरी, आपल्या देशी, आपल्या प्रियजनांमध्ये हसत खेळत प्रियभोजन चाललेलं असेल. कंटकने कंटकीच्या पाठीवर आश्वासक प्रेमळपणे थोपटले. देवाची कृपा असली तर असं का म्हणतोस आता? डोलकाठीने अत्यंत उल्हासित वृत्तीने कंटकाला हटकले. देवाची कृपा सुद्धा झालीच आहे की आज. कंटक बाबू, मी तारू उत्तम बांधलं. पोलिसी वस्त्र, बंदुका, दारुगोळा जय्यत ठेवला. जावऱ्यांच्या पटाईत नाविकांच्या डुंगी दूरवर सोबतीस येणार. तारवात मांस, मध, फळं, मद्य, भरपूर अन्नपाणी साठवून घेतलं. मासे धरायला जाळी घेतली. देशी उतरताच रोकड द्रव्य हवं ती मोठी रक्कम तुझ्या माझ्या पातीने जुळवली. लाडके कंटकी, मनुष्ययत्न तो साय संगीन जुळवला. पण अशा ह्या खटनट समुद्रात ज्याला काळं पाणी उगीच म्हणत नाहीत, त्या ह्या काळाच्या तोंडात साधं वाऱ्यावरचं तारू ढकलून जायचं, त्यात यश शेवटी दैवाधीनच असणार. देवाचीच कृपा व्हावी ह्या जाणीवेने माझ्या मनात नेहमी धुगधुग वाटे. पण आज समुद्राच्या त्या जुरुवीन भूतावरचा बंधक असलेला एक मंत्रनी हात तोडगा त्या जावरा चेटकीने जेव्हा मला दिला, तेव्हा मला खरं खरं हायसं वाटलं. दैवी कृपेची ही भक्ती लेखी वचन चिठ्ठी. असे बोलत डोलकाठीने त्या जावरा मृताचे ते चेटकीने दिलेले पेरा एवढे मंत्रित हाडूक गंभीरपणे कंटकाच्या पुढे धरिले. शी, डोलकाठी, किती रानटी झालंय तुझं मन देखील. भाबडा रे भाबडा. कंटक उपहासला. भाबडा, रानटी. कंटक, या रानटी जावऱ्यातच नव्हे तर आपल्या अगदी आर्यातही मृतांच्या अस्थित दैवी गुण असतात ही जाणीव नाही की काय? काही ब्राह्मणादिक ज्ञातीत मृताच्या कवटीचं थोडंसं चूर्ण खिरीत घालून श्राद्धाच्या दिवशी पितरस्थानीय पुरुषांनी नि यजमानाने खावं असा शास्त्राचार नव्हता का? बुद्धादिकांच्या दंत अस्थिप्रभृती अवशेषांचं केवढं स्तोम क्षत्रिय, वैश्य, शूद्रदिक पंथीयात होतं ते पहा.
ख्रिश्चन मुसलमानांविषयी तर बोलणंच नको. मृताच्या अस्थीवरच त्यांच्या कबरा उभारलेल्या आणि कबरीतील मेलेल्यांच्या अस्थी जतन करण्यासाठी जिवंतांच्या अस्थी कबरीत पुरण्याची पाळी येईतो सुद्धा दंगेधोपे करायला ते कचरत नाहीत. मृतांच्या अस्थीचा बडेजाव नि त्यात धार्मिक वा मांत्रिक व दैविक गुण निवसतात, ही भावना जावऱ्यातच नसून जगभर आहे बरं का. जावऱ्यांना तेवढे रानटी का म्हणतोस? म्हणायचं तर सगळ्यांना म्हण. निदान माझा तरी ह्या मंत्रित अस्थींवर पूर्ण विश्वास बसला आहे खरा. ज्याच्या गळ्यात हा ताईत मला त्या चेटकीने दिलेल्या मंत्रासह बांधला जाईल, त्याला जरुवींचं त्या समुद्राच्या भूताचं भय नाही. तो समुद्रात कधीही बुडणार नाही. समुद्र प्रवासी सुरक्षित पैलतीराला जाणारच जाणार, हे त्या चेटकीचं आश्वासन खोटंच आहे, असं तरी तू त्याचा प्रयोग करून पाहण्याच्या आधी कशावरून म्हणणार? अनुभवाच्याही आधी खोटंच म्हणणं, हाही एक भाबडेपणाच नाही का तुझ्या मनाचा? ते खरंच म्हणणाऱ्या भाबडेपणासारखाच टाकाऊ? बरं बुवा, तसं का होईना. बांध त्या हाडकाचा ताईत तू समंत्रक आपल्या गळ्यात. तारवाने नाही, तर त्या ताईताने, कशाने तरी, पण समुद्र तरुण देशी सुखरूपपणे पोचविले गेलो म्हणजे झालं. छे छे, माझ्या जीवनासाठी माझ्या गळ्यात नाही. माझं जीवन म्हणजेच ही माझी लाडकी कंटकी, ही तुझी बहीण, नी माझी प्रियतमा. ती सुखी, ती सुरक्षित, तर आपण सुखी सुरक्षित. ह्यासाठी मी हा ताईत कंटकीच्या गळ्यात बांधणार. नी मला दीक्षा देताना त्या चेटकीने मला दिला, तोच गुप्त मंत्र तिच्या कानात मी यथाविधी उपदेशिणार. हा ताईत तुझ्या गळ्यात जोवर राहील ना, तोवर लाडके, तुझ्या जीवाला भर समुद्रात भय नाही. तुला आमचं तारू फुटलं तरी नुसत्या आपल्या लाटांवर वाहून स्वतः समुद्रच परतीरास सुखरूप पोचवेल. चल ये अशी, सार तो पदर थोडा खाली. डोलकाठी अगदी निस्संकोच प्रेमळपणे कंटकीच्या खांद्यावर हात ठेवून तिच्या अपुऱ्या वस्त्राच्या पण ऐटीने कसलेल्या पदराला ढिले करून खांद्याखाली सारू लागला. त्याच्या अंगलट येण्यात उपद्रवी लंपटता मुळीच नव्हती. भाबडा आणि थोडा अडदांड अमर्यादपणाच काय तो होता. त्या बोलण्यात कपट असं काहीच नव्हतं. अशा त्याच्या प्रेमाने कंटकीला त्या डोलकाठीचा राग तर नव्हेच, पण उलट कळवळ आणि कीवच वाटू लागलेली होती. परंतु त्याच्या आतुर प्रणयाला अगदीच मोकाट उत्तेजन देत गेल्यास, देशी पोहोचल्यावर मग त्याच्या लग्नाविषयीच्या मागणीस झिडकारण्यास आपणाला मुळीच तोंड राहणार नाही आणि त्याला संशयात न ठेवता जर आपल्या वाचेने वा वर्तनाने आपण त्याला वरणारच अशी त्याला निश्चिती वाटू दिली, तर मग पुढे जेव्हा आपण लग्न लावण्याचे नाकारू, तेव्हा त्याच्या मनात विश्वासघाताच्या जाणीवेचे भयंकर वैरही जागून उठण्याचा संभव आहे, असा धाक कंटकीच्या मनात आताशी नेहमी वाटत असे. त्याने तिच्या पाठीवर थोपटून खांद्यावर जो हात ठेविला, तो कामुक प्रणयापेक्षा वत्सल लाडाचाच होता, हे तिला कळले असूनही आणि त्याचे तसे अंगलट येणे कोण्या मायाळू वडील भावाने अंगलट यावे, तसे तिला आवडले असूनही ह्या वरील धाकामुळेच तिने डोलकाठीचा हात काहीसा झिडकारून दूर सारला आणि ती पदर कमरेला पुन्हा खोवीत फणकारली. ताईतच बांधायचा ना, तर माझा कंटक दादा बांधील. तुम्हीच नको काही नसती अंगलट करायला. कंटकीच्या त्या झिडकारण्याने डोलकाठीच्या प्रेमळ मनाचा अकस्मात इतका विरस झाला, की त्याच्या डोळ्यातून अश्रूच टपकले आणि शब्दातून राग पण. तो कंटकीपासून दूर जाऊन उभा राहिला. तो अपमान थट्टेवरी नेण्याचे सोडून तो कंटकीला कळवळून बोलला, "कंटकी, माझ्याशी अजून इतका परकेपणा ठेवीतेस तू? तुझ्या स्वयंवराचा तो पण म्हणूनच ना मी भर समुद्रात हे तुटपुंजे तारुनी तुम्हाला काळ्या पाण्याच्या पार पळवून देशाला न्यायचं हे जीवावरचं साहस करतोय. पण जर तुझ्या मनात इतका परकेपणा अजूनही असेल, तर बळेबळे तुझ्यापुढे नाचत तुला त्रास देत स्वतःचा पाण उतारा करून घेणारा मनुष्य हा डोलकाठी नव्हे. तू मला आजवर माझ्याशी पुढे विवाह करायच्या थापांवर झुलवीत आलेली असशील, तर ते तुला मात्र शोभत नाही. त्याचा परिणाम इतकं गंभीर इतकं विषादाने डोलकाठी बोलल्याचे, ज्याने पूर्वी कधीही पाहिले नव्हते त्या कंटकलाही डोलकाठीचा रागरंग असा बिघडलेला दिसताच दचकल्यासारखे झाले. देशी गेल्यावरच जे ह्याचे वैर कंटकी मिळण्याच्या निराशेने जागण्याचा संभव होता, त्याचा हा सूत्रपात येथेच होतो की काय? ज्या बंदुकांनी जो दारुगोळा आम्ही परस्परांच्या संरक्षणार्थ एकत्र केला, तोच आता परस्परांवर झाडण्याचा प्रसंग येतो की काय? आज न उद्या ह्या डोलकाठीचा ह्याच मालतीपायी दुसरा एक रफीउद्दीन होऊन मालतीच्या आणि आपल्या जीवावर उठतो की काय? अशा भयप्रद शंकांनी कंटकच्या पोटात धस्स झालं. पण तो अनिष्ट प्रसंग शक्यतो आजचा उद्यावर तरी ढकलीत निभेल तो निभावणे हेच काय ते हाती होते आणि काही झाले तरी डोलकाठी हा सौजन्याला अगदीच पारखा होणारा नव्हे.
अशी निश्चिती कंटकला अद्यापही वाटल्या वाचून राहत नव्हती. त्यायोगे डोलकाठी पुढे काही विकोपाचे बोलणार, तोच कंटक मनमिळावू स्वरात त्याला समजावू लागला. कसला परिणाम मित्रा? अशा स्त्रीसुलभ संकोचाचं कौतुक वाटावं का राग यावा? छे छे, प्रेयसीचं अनुरंजन कसं करावं? ती कला त्या अडाणी जावऱ्यांना कळते तितकी देखील तुला कळत नाही. बांध तो ताई तूच कंटकीच्या गळ्यात. मी तिचा वडील भाऊ. माझा काही अधिकार नको का तिने मानायला? यासाठी ही चाणाक्ष मुलगी मी, तिचा वडील भाऊ सांगे तो वरवर तुला नकार देती झाली. हां, ताई, बांधू दे डोलकाठीला तो ताईत तुझ्या गळ्यात हो. रागावला एवढ्यानेच? हा अरे वेड्या. कंटकीने प्रसंगावधान राखून वेळ मारून नेण्यापुरते एक असे आकर्षक स्मित करून डोलकाठीची करंगळी हळूच ओढली की त्या हलक्या ओढीने हत्तीने ओढावे तसे अवश्य होऊन तो बिचारा डोलकाठी झटकन तिच्याजवळ पुन्हा आला आणि प्रसन्नपणे विनवू लागला. तूच सारतो पदर खाली. हां, पुरे तेवढा गळ्यात बांधता तर आला पाहिजे ना ताई. पण तुझ्या कानात मला आधी मंत्र सांगायचा आहे. सांगू ना? आणू ना तोंड तुझ्या अगदी कानाजवळ? हो, नाहीतर पुन्हा अमर्यादा व्हायची तुझी नी फणकारायचीस तू. डोलकाठी अगदी प्रेमात आला. थेट कानाशी तोंड नेऊन एक हात तिच्या गळ्याभोवती उलट्या खांद्यावर टाकून त्याने तिला जवळ घेतले आणि त्या चेटकिणीचा तो निरर्थक अक्षरांचा मंत्र 3दा तिच्या कानात उच्चारला. तो मंत्र 100दा सुद्धा उच्चारीत डोलकाठीत तसाच उभा राहिला असता. इतके ते कंटकीला लगटून उभे राहणे त्याला गोड वाटत होते. पण कंटकी पुन्हा केव्हा बिघडेल ह्याची धाकधूक त्याला लागलेली असल्याने त्याने पडले तेच सुख पदरात पाडून घेऊन अगदी लघळपणाच दिसू नये म्हणून मंत्राची दीक्षा अवश्य ते 3 उच्चार होताच संपविली आणि डोलकाठी हातातला ताईत नीट करीत दूर सरला. लवकरच संपवलंस. कंटकी खोचकपणे हसली. पण खाचाखोचीचे गुलाबी काटे बोचण्याइतके भान डोलकाठीच्या त्या आनंदात वाहावलेल्या प्रांजल मनाला कुठले असणार? तो आपला सरळपणे उत्तरला. "वाह! संपलं कसलं? आता हा ताईत बांधायचा आहे की तुझ्या गळ्यात? असा, हां. सन्मुख हो अशी. गळा नीट वर कर. करू ग दे तो पदर खाली. पुन्हा पुन्हा हात काय मध्ये घालतेस तो सावरायला? हां, अशी ताठ उभी राहा हं." तिच्याजवळ अगदी जवळ उभे राहून तो ताईत तिच्या वक्षस्थलावर नीट रुळेल अशा बेताने डोलकाठी बांधू लागला. इतक्यात तिच्या वक्षस्थलाच्या आणि गळ्याच्या मध्यंतरी काही रक्ताळल्यासारख्या खुणा आहेत असे त्याला दिसले. "हे काय? ओरखडे कसलेत हे रक्ताळलेले तुझ्या गळ्याखाली? मृगया करताना काट्यात तर नव्हती पडलीस?" असे तिला तो विचारित आहे, तोच ते ओरखडे नसून लाल रंगात वेलपत्तीत गोंदलेली अक्षरे आहेत असे त्याला दिसले. क्षणार्धात त्याने ती वाचली. मालती. काय? मालती? मालती? हे मोठ्याने वाचताच नि तो शब्द जुळताच डोलकाठीची मुद्राची मुद्रा पालटून गेली. त्याच्या अंगावर रोमांच उठले. गाढ बेशुद्धीतून हळूहळू शुद्धीवर येणाऱ्या माणसासारखा तो कंटकीला अनिमिष दृष्टीने न्याहाळू लागला. क्षणार्धात त्याने अत्यंत स्निग्ध पण अत्यंत विस्मयपूर्ण स्वरात कंटकीला विचारले, "खरं सांग, शपथ आहे तुला तुझ्या लाडक्या आईच्याच गळ्याची. हेच तुझं खरं नाव ना? तू मालतीच ना? कुणी गोंदलं हे नाव तुझ्या वक्षस्थलावर इथे?" आपलं खरं नाव डोलकाठीच्या असं अकस्मात लक्षात आलेलं दिसताच कंटकी जरी थोडीशी दचकली तरी त्यात काही विशेष हानी आहे असं वाटण्याचं कोणतंही कारण न दिसल्यामुळे डोलकाठीने तिला तिच्या लाडक्या आईच्या गळ्याची शपथ तशा कळवळ्याने घालताच त्या तिच्या आईच्या स्मृतीने गहिवरलेसे होऊन ती सांभाळून बोलून जाताही खरे तेच बोलून गेली. "ते की माझ्या लहानपणाचे एक टोपण नाव होतं. माझ्या वडील भावाने लाडीकपणे ते असं लाल रंगात माझ्या अंगावर गोंदलं होतं एकदा. पण माझं मूळचं नाव कंटकीच. नाही, मालती तू मालतीच आहेस. ही पहा त्या नावाभोवतालची वेलपत्ती. तो पहा हे नाव गोंदता गोंदता माझ्या हातून झालेल्या चुकीमुळे ला अधिक पडलेला काना, ते चुकलेलं रूप मालाती. छट, हे सगळं अशक्य. पण ते कशाला? गदगद स्वराने डोलकाठी मालतीला नखशिखांत न्याहाळीत म्हणाला, "ही पहा तुझी प्रत्यक्ष मूर्ती. हे केस, ही कपाळापासून पावलांपर्यंतची ठेवण, माझ्या बेशुद्धीच्या धुक्यात झाकाळलेली तुझी आकृती, मी शुद्धीवर येताच ते धुकं ओसरताच कशी नखशिखांत माझ्या मालतीच्याच स्वरूपातच प्रकटली आहे. कंटक बाबू, तुम्ही कुणीही असा, पण ही तुमची मानलेली बहीण कंटकी माझी सख्खी बहीण मालती आहे. खरं सांगा आता काय ते. मी तुमचा आहे, मला भिवू नका." ह्या डोलकाठीच्या अत्यंत अनपेक्षित वाक्यासरशी कंटकाला धक्काच बसला.
फार वर्षापूर्वी मालतीचा वडील भाऊ शिक्षा होऊन काळ्या पाण्यावर गेला होता हे त्याला झटकन आठवलं. परंतु जर डोलकाठी हा मालतीचा सख्खा भाऊच ठरला, तर कंटकच्या मार्गात डोलकाठीच्या मालतीविषयीच्या वैषयिक अभिलाषेमुळे जे वैर आडवे येण्याचे भय होते, ते संकट अचानक नाहीसे होऊन पडल्यास सगळाच डाव अनुकूल पडण्याचाच संभव आहे, हेही प्रत्युत्पन्नपणे लगेच त्याच्या ध्यानात आले आणि तो डोलकाठीला म्हणाला, "मित्रा, खरं तेच मीही तुला सांगेन. पण पण थांब. ह्या माझ्या मालतीचा ते नाव गोंदणारा जो वडील भाऊ होता, तो पुढे एका लढाईवर गेला आणि तिथे त्याला डोक्यावर एक घाव लागला होता. त्या घावाची एक नित्याची खूण त्याच्या डोक्यावर आहे, असं आम्हाला अगदी नक्की कळलेलं होतं. अशी एखादी खूण तुझ्या डोक्यावर कंटक आपले वाक्य पुरे करेतो, तोच डोलकाठीने आपल्या कपाळावर झुडपासारखे पसरलेले झिंज्यांचे जंजाळ मागे सारीत नि फाकून धरीत आपले मस्तक कंटकाच्या पुढे केले. लढाईत झालेल्या 2-2 अंगुलांच्या दुखापतींचा एक मोठा वण तेथे ढळढळीतपणे आढळत होता. कंटकला खूण तर पटली. कंटकने आपली कहाणी जशी घडली तशी सांगण्यास आरंभ केला. त्याचे नाव किशन आणि तिचे नाव मालती असता कोणत्या संकटात सापडून त्यांना ती नावे पालटावी लागली आणि कंटक कंटकी अशी टोपण नावे घ्यावी लागली आणि इतर सारा वृत्तांत निवेदिला. कंटक म्हणाला, तुमच्या मुलाला लढाईत एक घाव डोक्यावर लागलेला असला पाहिजे, असं अंतर्ज्ञानाने दिसतं. म्हणून त्या अधम कितवाने, त्या रफीउद्दीनने साधूच्या वेशात जेव्हा सांगितलं, तेव्हाच मालतीच्या आईची त्याच्यावर श्रद्धा बसली. ह्या संकटात सापडण्याला एका अर्थी जो असा कारणीभूत झाला, तोच हा तुझ्या त्या घावाचा वण आज तुम्हा बहीण भावंडांच्या ताटातुटीचा अंत करून तुमची ओळख पटविणारी साक्ष झाला. मालतीला संकटातून सोडवणारं साधन झाला. तसंच त्या अधम कितवाला म्हणजे लफंग्याला, त्या रफीउद्दीनला तुझ्याच हस्ते प्राणदंड भोगावा लागून तुझ्या ह्या भगिनीचा सूड नकळत पण तिच्याच भावाने उगवावा, हाही योगायोग जितका आल्हादक, तितकाच आश्चर्यक. छे रे, तो तापट डोलकाठी ताठ उभा राहून आणि आपला दणकट बाहू वातावरणात फेकून दात-ओठ आवळीत पुटपुटला, त्या उद्दीनला मी माझा सूड म्हणून मारलं. माझ्या बहिणीचा सूड म्हणून त्याचा गळा पुन्हा एकदा असा कर्कचित, त्याला पुन्हा एकदा असं ठार केलं पाहिजे. रागाच्या आवेशात वातावरणाचाच गळा डोलकाठीने करकचून आवळला. सोड दादा तो राग आता. तिच्या भावाच्या आणि लहानपणापासूनच्या त्या साऱ्या सुखदुःखाच्या आठवणींनी डोळे भडून आलेली मालती आपल्या भावाचा तो हात हळूच खाली ओढून आणि आपल्या हातात चेपीत चेपीत त्याला लढिवाळपणे शांतवू लागली. माले, ताई, माझ्या हातून तुझं काहीच कल्याण असं झालं नाही. तुला मी भाऊ असून नसून सारखाच झालो. तुझ्या मनाजोगं दादा, तू मला भेटलास ना, ह्यातच माझ्या मनाजोगं सगळं काही झालंय बरं. जर मनाजोगं असं अजून काही राहिलंच असेल, तर ते म्हणजे आपल्या आईची काय ती भेट. दादा, घे मला अशी पोटाशी एकदा. माले, ताई, आपल्या गळ्यात पडलेल्या त्या त्याच्या बहिणीला आईनं लेकराला कुरवाळावं तसं केसावरून आणि पाठीवरून कुरवाळीत तो त्या भेटीच्या गोड गुंगीत मधून मधून उगीच हाक मारित होता. माले, ताई, आणि ती लाडीकपणे हळूच होकारत होती. ओ, दादा. क्षणभराने मालतीची मिठी सोडून तो तिचा भाऊ त्या किशनकडे वळला. किशन, माझी बहीण अनेक संकटातून तू म्हणूनच वाचविलीस. तुझे माझ्यावर अनंत उपकार आहेत. पण हे बघ, माझेही तुझ्यावर काही कमी उपकार नाहीत हं. तू माझी बहीण मला परत दिलीस. मी पण ही घे, तुझी प्रियकरिणी तुला परत देतो. माझ्या आशीर्वादाच्या हुंड्यासह ह्या माझ्या भगिनीचं मी तुला यथाशास्त्र कन्यादान करीत आहे. लग्नानंतर न? किशन हसला. मग त्या ठरलेल्या दिवशी त्या बिचाऱ्या आतिथ्यशील जावऱ्यांनी मोठ्या थाटामाटाने त्या तिघांना निरोप दिला. ज्यावेळी किशन, मालती आणि तिचा दादा, डोलकाठीला आता सगळेच दादा म्हणू लागले, हे त्या तारवात बसून चांदण्या रात्री अगदी गुपचूपपणे त्या काळ्या पाण्याचा तट सोडते झाले, त्यावेळी समुद्राच्या भूताला, त्या जुरुविनला प्रसादविण्यासाठी जावऱ्यांनी त्यांना माहीत होती नव्हती तितकी चेटके केली आणि 2-3 डुंगीसह त्या जावऱ्यातील पटाईत ते नाविक त्या किशनच्या तारवाला तटालगतच्या खाड्याखाड्यातील आडवळणातून इंग्रजांचे ठराविक ठिकाणचे पहारे चुकवीत काळ्या पाण्याच्या भर समुद्रापर्यंत पोहोचविते झाले. काळ्या पाण्याच्या भर समुद्रात ते केवळ वाऱ्यावर सोडलेले लहानसे तारू. रात्रीच्या काळोखात तर चारी दिशांना प्रत्यक्ष काळच आव असून उभा राही. इतके घातक,
इतके ओसाड, इतके असहाय धाडस ते. मध्यरात्री काळ्याकुट्ट काळोखात तो अफाट समुद्र गरजू लागला, की मृत्यूच घोरतो आहे असे वाटावे. पण जन्मठेपेच्या बंदीत पिचण्यापेक्षा त्यांना ते धाडस सुद्धा सुखाचं वाटलं. काळ्या पाण्याच्या त्या भयाण समुद्रात केवळ वाऱ्यावर सोडलेलं ते तारूही बेछूट चाललेलं होतं. वारा अनुकूल होता. शिडाचं पोट भरभरून तट्ट फुगलेलं होतं. पाळीपाळीने ती तिघे वल्ही मारीत होती. मालतीसुद्धा वल्हविण्याची आपली पाळी यथाशक्ती पार पाडी. आकाशात मधूनच वादळ साचून काळाकुट्ट अंधार पडे, मधूनच ऊन पडे, दिशा हसू लागत. समुद्रही मधूनच खवळून रागीट दिसे, मधूनच झुळूझुळू तरंग उठणाऱ्या सरोवरासारखा प्रसन्न दिसे. जरा कुठे खुट झाले, की त्या तिघांच्या तोंडावरही मनात दाबून ठेविलेल्या भयाची काळछाया एकदम उठून पसरे. पुन्हा तिला दाबून दडपून ते एकमेकांना धीर देत, हसत, गातसुद्धा वल्हविताना. अनुकूल वारा त्यांच्या तारवाच्या शिडात भरलेला होता, पण तेवढ्यावरच काही ते तारू बेधडक चाललेले नव्हते. जन्मठेपीच्या बेड्या तोडून आपण काळ्या पाण्यावरून पळून जात आहोत, ह्या कल्पनेच्या आनंदाचे वारे त्यांच्या हृदयाच्या शिडातून जे भरलेले होते, मुख्यतः त्यावरच ते तारू असे बेछूट चाललेले होते. मनुष्याच्या आशा निराशा, पाप पुण्य, न्याय अन्याय, साध्य असाध्य ह्यांच्या कसोटीवर जगाची उलाढाल काही पारखून घेता येत नाही. त्याच्या खिसगणतीत सुद्धा तो विचार नसतो. आपल्याला संभवनीय वाटते ते अकस्मात असंभव होते. असंभव वाटते तेच कधीकधी अकस्मात घडून येते. ह्यालाच आपण योगायोग म्हणतो. म्हणजेच त्या उलाढालीचा आमच्या इच्छेच्या व तर्काच्या अनुरोधाने काहीच उलगडा होत नाही, अशी आपण मान्यता देतो. अगदी राजवाड्यात शेकडो दास दासी लालन पालन करीत असता किंवा प्रत्यक्ष राजा राणी आपल्या कडेवर घेऊन खेळवीत असता, नवसा सायासाने लाभलेले राजबिंडे लेकरू उंच प्रासादावरून राणीच्या व राजाच्या कडेवरून निसटून खाली फरशीवर पडते आणि चक्काचूर होऊन जाते. श्रीमंत रघुनाथराव पेशवे ह्यांचे एक अपत्य त्याला लाडाने श्रीमंत हाती उचलून खेळवीत असता खाली पडून पिचून गेले असे सांगतात. उलटपक्षी केट्टा किंवा बिहार येथे झालेल्या भीषण भूकंपाच्या धक्क्यासरशी जेव्हा नगरेची नगरे कोसळून भुईत गडप झाली, तेव्हा 4-4 मजली चिरेबंदी वाडे वरून धाडधाड कोसळून खाली फाटलेल्या भुईच्या खड्ड्यात ढीग होऊन पडले. माणसे, आईबाप, लेकरे ठेवून लगदा होऊन दगडांच्या राशीत चुन्या चिखलासरशी चिणून गेली आणि त्यातच खणता खणता त्या ठेचून गेलेल्या कोणा आईच्या कुशीस निजलेले एखादे मूल 2 दगडांच्या तंबूत सुरक्षित असलेले सापडले. हाच योगायोग, दैव, ज्याची कार्यकारणाची गुंतागुंत आम्हाला सोडविता येत नाही किंवा आमच्या इच्छेप्रमाणे सुटत नाही, त्यालाच आम्ही दैव म्हणतो. दैव, योगायोग म्हणजेच आमचे अज्ञान, आमची निराशा. काळ्या पाण्याच्या भर समुद्रात वाऱ्यावर सुटलेल्या ह्या लहान तारवातील प्रतिक्षणी मृत्यूच्या खडकावर आपटू पाहणाऱ्या त्या 3 जीवांच्या दैवी त्या उलटसुलट योगायोगापैकी कोणता योगायोग येणार आहे? ह्याचे काय होईल? कसे होईल? आज 8वा दिवस तरी एकदाचा उगवला. संकटाशी झगडता झगडता त्यांचे भय पण किंचित उणावले. अन्नाचा आणि पाण्याचा पुरवठा पण संपत आला इतकेच वाईट. पण प्रवासही अर्धा अधिक संपला. मासेही मधून मधून ते धरीत आणि खात. त्यावर निभाव लागे. क्षीणता मात्र वाढली. त्यातही मालती अधिक थकली. पण अर्धा अधिक प्रवास संपल्याचे तिला तिचा दादा सांगे आणि म्हणे, "आतताई, पापी, त्या रफीउद्दीनसारखे किताव जर ह्या काळ्या पाण्यावरून तरुण कधी कधी आपल्या देशाला पोहोचलेले आपण पाहतो, तर तुझ्यासारख्या निरागस, निरपराध नि सुशील अबलेला हात दिल्या वाचून तो दयाळू देव कसा राहील? तुझ्या पुण्याईने आम्ही सगळे तरू, देशी पोहोचू. पुन्हा तो ताई, ती चेटकं, ते शुभ शकून, ते काय लटकेत थोडेच." असा धीर त्याने तिला दिला, म्हणजे तिचा शरीराचा नसला तरी मनाचा थकवा निघून जाई. रात्र पडताच किशनच्या मांडीवर जेव्हा ती डोके टेकून निजे आणि तो तिला थोपटी, तेव्हा तिला चिंता शिवत सुद्धा नसे. इतकी झटकन नि इतकी गाढ झोप लागे की ती सकाळीच काय ती जागी होई आणि अगदी टवटवीत होऊन उठे. 8वा दिवसही निर्विघ्नपणे पार पडला. त्या संध्याकाळच्या सूर्यास्ताची शोभा आणि त्या शांत समुद्राचे आश्वासक वर्तन ह्यामुळे त्या तिघांनाही विपुल उल्हास वाटू लागला. वारा तेवढा किंचित मंदावला होता. यासाठी त्यांनी आपली वल्ही अधिक नेटाने मारावयाला आरंभ केला. पण प्रत्येक वल्ह्याच्या फटकाऱ्यासरशी स्वदेशाचे तीर भराभर सन्निधच येत चालले आहे ह्या जाणीवेने त्या श्रमाचा त्रास असा त्यांना काहीच वाटेना.
उलट उल्हासाच्या भरात किशनला कोणतेसे चुकत माकत जे एक नावाड्याचे गाणे येत होते ते तो गाऊ लागला. मधूनच मालतीकडे पाहून चेष्टेने हसू लागला. तिचा दादा पण त्याच गाण्याची साथ धरीत ताला तालावर वल्हवू लागला. आपणही मोठमोठ्याने गाऊ लागला. वाय वारू हकाल तारू रे नावाड्या वल्ली वगड्या चल भरा भरा. सावळी सुंदर नार चालली माहेरा. सावळी सुंदर नार चालली माहेरा. सावळी सुंदर नार चालली माहेरा. एक चरण ह्याने तर एक त्याने गात गात आणि घोळीत घोळीत ते दोघे सपासप वल्ही मारीत चालले. तारू सपासप पुढे घुसत चालले. स्वदेश सपासप जवळ येत चालला. काळोख पडून चांदण्या जिकडे तिकडे चमचम करीतो ते गातच होते आणि वल्ही मारीतच होते. ते गाणे ऐकत आणि त्या तारवाच्या झुलत्या पलंगावर किशनच्या कुशीत उशी करून मालतीला केव्हा झोप लागून गेली ते तिला कळले सुद्धा नाही. वारा पुन्हा अनुकूल त्याच दिशेने चांगला सुटला. शीड भरून गेले, वल्हवणे मंदावले, मध्यरात्र झाली, चंद्र उगवला. इतक्यात तारवापासून थोड्याशा अंतरावर सळसळसळ असा मोठा आवाज होऊन एक उंचच उंच असा पाण्याचा भला मोठा खांब वर उफाळला. दादाने निरखून पाहिले, तो एक प्रचंड मासा अर्धा अधिक उभा राहावा तसा तळपू लागला. समुद्रात अनेक वार वावरलेल्या त्या डोलकाठीने तात्काळ ओळखले की हा मासा माशातील भयंकर जातीचे एक धूड आहे. त्यासरशी त्याने बंदूक उचलली. तोच पुन्हा पाण्याच्या लोंढ्याचा एक मोठा खळखळाट होऊन मासा पाण्यात बुडी मारून नाहीसा झाला. संकट टळले म्हणून डोलकाठीचा आणि किशनचा जीव खाली पडला. त्या भयंकर माशावरून तशा माशांच्याच गोष्टी निघाल्या. डोलकाठी सांगू लागला, मोठमोठ्या आगनावांना आपल्या वीज असलेल्या प्रचंड शेपटीच्या फटकाऱ्यानं उलथच्या पालथं घालणाऱ्या दुष्ट मत्स्यांची महासागरातून कधी कधी गाठ पडते असं सिंधू प्रवासी सांगतात. लहान वारावाहू तारवांचा तर कित्येक मासे आडवळणातून पिच्छाच पुरवतात. त्यात कित्येक माणूस खाऊ जातीही आहेत. किशनच्या अंगावर काटाच उभा राहिला. नरभक्षक? खरंच की काय? पण किशनच्या ह्या प्रश्नाला उत्तर देण्याचे डोलकाठीला कारणच पडले नाही, वेळच मिळाला नाही. कारण किशन ते विचारतो न विचारतो तोच एखाद्या दुर्बळाच्या तोंडात एखाद्या राक्षसाने भडकावून द्यावी तशी त्या लहानशा तारवाच्या लाटेवर चढलेल्या बाजूला एक कळकट चपराक बसली आणि वाटी पालथी घालावी तसे ते तारू समुद्रावर अलगद उलथेचे पालथे होऊन पडले. एक प्रचंड लाट उठली. एक भयंकर माशाचे धूड तारवाभोवती भरभर फिरले. तो मघा बुडी देऊन निसटलेला मासाच त्या तारवावर गुप्तपणे असा चाल करून आला आणि फटकाऱ्यासरशी त्याने ते तारू उलथून पाडले. त्यातील कोणी माणूस बाहेर फेकला गेला आहे की नाही हे पाहून त्याचा घास घेण्यासाठी तो राक्षसी मासा आणि त्याचा जोडीदार असे घिरट्या घालीत वर उसळले होते. तारू उलटताना त्या चपराकीसरशी दूर फेकून दिला गेलेला किशन होता. त्या राक्षसी माशाने त्यावर झेप घेतली आणि त्याला समुद्रात ओढून नेले. इकडे डोलकाठीने त्याच्या उलटलेल्या त्या तारवातून बाहेर पडण्याची धडपड केली, पण ती त्याची प्राणांताचीच धडपड झाली न झाली तोच संपली. नाकातोंडावर लाटांच्या थपडा खाऊन जीव गुदमरून डोलकाठी बोलता बोलता बुडाला. आणि मालती? ती बुडाली हे सुद्धा तिला मुळी कळलंच नाही. ती गाढ झोपेत होती. तिला त्या झुलत्या तारवामुळे सुखस्वप्न पडत होते की तिच्या लहानपणाच्या त्या झोपाळ्यावरच ती बसली आहे. तिची आई तिला त्याच प्रेमळ ओव्या म्हणते आहे. झोपाळा उंचच उंच जाऊन एकदम खाली सरकताना तिला कितीतरी गोड वाटत आहे. त्या गोड स्वप्नात ती त्या तारवात जशी निजलेली होती तशीच्या तशीच ते तारू पालथे होताच समुद्राच्या लाटांवर निजवली गेली. जाग अशी तिला पुन्हा कधी आलीच नाही. ते सुखस्वप्न हीच तिची शेवटची जाग होती. तिची शेवटची जाणीव होती. म्हणजेच तिच्यापुरती ती सुखरूपपणे घरी जाऊन आईला भेटलीच. तिच्यापुरती तिच्या जाणीवेची शेवटची ओळ होती सुखांतच.